त्यांना थोडस त्या ठिकाणी वह्या पुस्तक पेन अमक तमक शालेय साहित्य द्या ना. महाराजाच्या मड्यावर घातल्याच्या नंतर महाराजही नरकात जाईल आणि देणारा कार्यकर्ता सुद्धा नरकात जाईल बुवा. 28 नरक त्याला पुरणार नाही. 29वा नरक प्रोडक्शन म्हणजे निर्मिती चालू आहे बरं का सचिन भाऊ. 29वा नरक यशवंतराव स्वतंत्र तयार का. हे दोघे कारण आपण म्हणतो की नाही बरेचसे मंडळी म्हणतात तुका म्हणे देती घेती आणि तीही नरका जाती. प्रमाण काय पूर्ण पाठ नाहीये. मलाही त्या ठिकाणी का मागच्या वेळेला एकानं सांगितलं महाराज देती घेती नरका जाती या अभंगावरती चिंतन करा. म्हणलं बाबा देती घेती नरका जाती अभंगावर कीर्तन केलं तर आमच्या अंगाशी येईल. तरुण पिढीनं गणपती बाप्पाच्या उत्सवामध्ये म्हणलं अरे अभंग कोणता आहे ते म्हणले अभंग त्या ठिकाणी आम्हाला माहित नाही देती घेती नरका जाती. अरे म्हटलं अभंगत असा आहे का जेथे कीर्तन करावी तेथे अन्न न शेवावे बुक्का लावू नये भाड गळा घालू नये माळ थट्टा वृषभाशी जाना तुका का तृण भागू नये ज्याला तुका म्हणे देती आणि घेती तेही नरका जाती. अभंग मी स्वतंत्र सांगितला पण जाता जाता सगळा अभंग सांगितल्याच्या नंतर शेवटचं भाऊ चरण आलं ना तुका म्हणे देती आणि घेती तेही नरका जाती. मी त्याचा थोडासा काय केलं वाक्यप्रयोग बदलून टाकला आणि थोडस वाक्य चातुर्य वापरून त्या ठिकाणी मला तुका म्हणे देती घेती ते नरकाशी जाती. नाही वाक्य लक्षात आलं नाही आपण शुद्ध मंडळी आहात. ते नर काशी जाती. अरे म्हणलं जे देतात ना ते नर कुठं जातात काशीला गेल्याचं पुण्य लागतं. ते म्हणले महाराज बरोबर भिडवली. म्हणलं मी काय आज भिडवतोय काय अख्खा महाराष्ट्र युपी एमपी राजस्थान गुजरात पर्यंत फिरून आलेला आहे. म्हटल्याच्या नंतर म्हटलं शब्द प्रयोग कुठं कसा वापरायचा तो त्या ठिकाणी आम्हाला माहिती आहे. शब्दाचं पांडित्य त्या ठिकाणी संत साहित्यामध्ये भरपूर आहे का. म्हणून याकरता मी वाक्य काय सांगत होतो अनेक वाचणाऱ्या मुद्द्याचा विचार मांडत असताना वेळेचा अभाव असल्यामुळे आपल्याला सगळे मुद्दे त्या ठिकाणी विस्तारपूर्वक मांडता येणार नाही. दोघांचा संवाद झाला. सैन्य त्या ठिकाणी खालून गडाच्या खालून चाललं होतं. सैन्य गडा खालून चाललेलं शिवाजी महाराजांना गर्व झाला. वा 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 काय म्हटले त्या ठिकाणी मी या असणाऱ्या प्रजेचा पोशिंदा आहे या नगरीचा का या महाराष्ट्राचा राजा आहे या जगाचा त्या ठिकाणी सार्वभौमत्व राजा आहे. मी का माझी प्रजा माझं सैन्य त्या ठिकाणी माझ्यावर अवलंबून आहे. मी सगळ्यांचा पोशिंदा आहे. बरोबर आहे ना. आता कुटुंब प्रमुखाला सुद्धा अलीकडच्या काळात हा अहंकार होतो की मी कुटुंबाचा प्रमुख आहे मी सगळा पोशिंदा आहे मी अमक करतो मी तमक करतो मी गावाचा पोशिंदा आहे. बाबा हा वृथा अहंकार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना अहंकार झाला. रामदास स्वामींना मनातल्या मनात अहंकार कळला आणि अहंकार कळल्याच्या नंतर त्या ठिकाणी ते म्हणले बाबा एक दगड फोडणारा तिथे होता. त्याला म्हणले बाबा हा दगड फोड. दगड फोड म्हटल्यानंतर त्या दगड फोडणाऱ्यानं घनानं त्या ठिकाणी दगड फोडण्याचा प्रयत्न केला. दगडाचे 2 तुकडे झाले. त्याच्यात छोटा दगड निघाला. परत त्या छोटा दगड फोडला. त्याच्यात ते 2 तुकडे झाले. त्याच्यात एक छोटा दगड निघाला. त्याचे 2 तुकडे झाले आणि मग त्या तुकड्यामध्ये एक बेडूक त्या ठिकाणी निघाला. आता त्याच्यात पाणी नाही हवा नाही म्हणजे ऑक्सिजन आपण म्हणतो ना ऑक्सिजन नाहीये पाणी नाहीये तरी सुद्धा त्या खडकामध्ये फार अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये दगडामध्ये काय तो बेडूक निघाला. तो बेडूक त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना रामदास स्वामीनं दाखवला आणि दाखवल्याच्या नंतर त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं. काय आलं लक्षात की बाबा दगडामध्ये सुद्धा बेडूक राहतोय पण त्याची सुद्धा चिंता कोण वाहतोय. कुणी केली बाळा दुधाची उत्पत्ती आणि पोषितो श्रीपती सवे दोन्ही म्हणजे त्या असणाऱ्या बेडकाला पाण्याची आणि हवेची सगळी सुविधा अन्नाची सुविधा सुद्धा त्या ठिकाणी तो ईश्वर करतोय. ते आपल्याला काळजी करायचं कारण नाही. आपण उगीच म्हणतो की मी सैन्याचा पोशिंदा आहे मी घोड्याचा पोशिंदा आहे मी आमक्याचा पोशिंदा आहे. नाही बाबा आपण त्या ठिकाणी फक्त काम करणारे कामाचे मालक आहोत. सगळं कार्य त्या ठिकाणी करणारा कोण आहे या विश्वाचा सृष्टीचा निर्माता भले ईश्वर म्हणा किंवा निसर्ग म्हणा. आता आधुनिक त्या ठिकाणी का चेअरमन काय म्हणतात आधुनिक त्या ठिकाणी मंडळी म्हणतात नाही नाही निसर्ग निसर्ग. अरे बाबा निसर्ग म्हणजे देव आणि देव म्हणजेच निसर्ग. आता अलीकडे फार बुद्धिवादी मंडळी आहेत. अतिशय कुठं तर्कवाद लावतील सांगता येणार नाहीये. म्हणून शास्त्रकारानं म्हटलेलं आहे तर्किकाचा टाका संगण पांडुरंग स्मरा हो. बुद्धिवादी म्हणजे चाठाळ झालेली आहेत. हो हे काय बुद्धिवादी म्हणजे फार म्हणजे चिंतनाच्या प्रक्रिया मांडतात असं नाही. मी म्हणतो चिंतनाला बसल्याच्या नंतर प्रक्रिया मांडल्या पाहिजेत. आता आपले सूत्र किती आहेत महाभारतातले एकूण सूत्र आहेत 1008 मानकर.
किती सूत्र आहेत? 1008. तुम्ही लय प्रश्न विचारित असतात आम्हाला, रामाचा बाप कोण असं का? हे काही प्रश्न ते भेदिकवाले गोळेगावचं ऐकत आहेत, शेजारी आहे ना, आडनाव विचारलं होतं ते म्हणजे रामाचा बापाचं नाव दशरथ. दशरथ राम दशरथ आडनाव काय? मी फार ढोक महाराजाला फोन केला. ढोक महाराज म्हटले अयोध्या निवासी, मिथिला निवासी म्हणले. पूर्वीच्या काळामध्ये गंगेच्या तटावरती शिवाजीराजे काय असायचं, वास्तव्य असायचं ना. मग अयोध्या निवासी का म्हणजे मिथिला निवासी असं असायचं ना. आता त्या ठिकाणी आता काय काय नाही हे सांगितलं का ते म्हणते छे 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 सूर्यवंशी असावं. बरं सूर्यवंशी असू द्या, नाही तर त्या ठिकाणी चंद्रवंशी असू द्या, नाही तर आमुषा वंशी असू द्या, कोणतं का असायला तुला काही घेणं देणं का? नाही म्हणजे एका वाक्यामध्ये, कारण काय चिंतनाच्या प्रक्रिया मांडतील सांगता येत नाही. मला मुद्दा सांगायचा का महत्वाचा, बरोबर आहे. त्या पद्धतीनं शंका आहे, शंकेचं निरसन केलं पाहिजे. आणि धर्मशास्त्र असं त्या ठिकाणी सांगून जातं, तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्य व्यवस्थितो ज्ञात वा शास्त्र विधानोक्तम. आता गीतेचे कितीतरी श्लोक सांगता येतील आणि आपल्याला त्या माध्यमातून त्याची त्या ठिकाणी का म्हणजे चिंतनाचे मुद्दे मांडता येतील. परंतु आपल्याला वेळ संपलेली आहे, मग अधिकचं चिंतन मांडता येणार नाही. मला सांगायचं का, आरोग्य विभागामध्ये काम करण्याचं त्या ठिकाणी अतिशय चांगलं शिस्तबद्ध नियमात त्या ठिकाणी काम करणारं व्यक्तिमत्व म्हटलं की वैकुंठवासी पांडुरंग वालू गवारी दादा आपल्यातून निघून गेले. इहलोकीची यात्रा संपली, परलोकामध्ये त्यांचं गमन झालं. त्यांच्या जाण्यानं त्या ठिकाणी त्यांचे त्या ठिकाणी असणारे मुलगे किसनराव असतील, सीताराम दादा असतील, बुधाजी दादा असतील, त्यांच्या कन्या कौशल्या बोराडे आणि त्यांच्या धर्मपत्नी मुक्ताबाई, सुना, नातवंड, पतवंड, त्याचप्रमाणे त्यांचे पोतणे दत्ताभाऊ गवारी, म्हणजे असा हा सगळा त्या ठिकाणी ज्ञात अज्ञात परिवार. त्या परिवाराच्या माध्यमातून त्या ठिकाणी डॉक्टरांना आपल्यातून जावं लागलं. त्यांच्या जाण्यानं जे काही या कुटुंबावरती आणि आपल्या सर्वांवरती दुःख निर्माण झालं, ते दुःख सहन करण्याची ताकद ईश्वरानं या कुटुंबाला आणि आपल्या सर्व नातेवाईकांना, पाहुणे मित्र परिवारांना द्यावी, एवढी जाता जाता भगवान परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो. वेळ संपलेली असल्या कारणानं अधिकचा वेळ न घेता पुनश्च एकदा वैकुंठवासी पांडुरंग वालू गवारी दादांना अर्थात डॉक्टरांना त्या ठिकाणी संप्रदायाच्या माध्यमातून भावपूर्ण एक श्रद्धांजली अर्पण करतो आणि याच ठिकाणी वाणीला पूर्ण विराम देतो. विठाल विठाल विठाल.